त्यांचे विचार ऐकेपर्यंत आपल्याला इथंच नेटाना थांबायचं आहे। आणि म्हणून जमा झालेल्या तमीन गोरगरीब आदिवासी समाजाला माझे आव्हान आहे की आजचा दिवस आपण आपल्या मुलासाठी द्यायचा, म्हणून उन्हात आणत आहोत। जागा सोडायची नाही मित्रांनो। आज आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 25 आदिवासी संघटना एकत्र येऊन त्या 25 आदिवासी संघटनांपेक्षा अधिक संघटनांचा आदिवासी हक्क कृती समिती गोंदिया हा तयार झालेला आहे। आणि आज त्यांच्या वतीनं आपण विशाल आक्रोश मोर्चा हा धनगरांच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि एवढा मोठा जनसागर ज्या माझ्या तमाम आदिवासी संघटनांनी अवघ्या 7 दिवसामध्ये मेहनत करून, प्लॅनिंग करून, नियोजन करून या संपूर्ण आपल्या समाजाला या ठिकाणी एकत्र करण्याचं काम केलं। आणि म्हणून त्या सर्व माझ्या 25 पेक्षा अधिक आदिवासी संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्या संपूर्ण आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी जय सेवा करतो, जय जोहार करतो, कारण की ते खरे क्रांतिकारक आहेत, खरे नेते आहेत। मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी बोगस आदिवासींच्या विरोधामध्ये एकत्र येण्याची गरज पडलेली आहे। आणि ही जर गरज कोणी आणून पडली असेल तर त्याला सर्व आपले आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत। ते आपले मग 25 आमदार असोत की 4 खासदार असोत, ह्या लोकप्रतिनिधींनी हे बोगस आदिवासींचा घाट समाजापुढे प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे। माझा प्रश्न आहे त्यांना की आज बोगस आदिवासींचा प्रश्न जेव्हा जेव्हा विधानसभेमध्ये येतो, संसदेमध्ये येतो, तेव्हा तेव्हा आपले लोक हे जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे खासदार आहेत, आमदार आहेत, यांनी एकत्र व्हायला पाहिजे। हा जर कायदा विधिमंडळामध्ये बनत असेल, संसदेमध्ये बनत असेल, तर त्यावेळेस सर्वप्रथम फाशीवर चढण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी आपल्या आदिवासी आमदारांनी, खासदारांनी संसदेकडे उभं राहिलं पाहिजे। आणि हे जर उभं राहिलं तर आम्ही याच्यापेक्षा दुप्पट संख्येनं जाऊ तिथं की आमच्या न्याय हक्कासाठी हे खासदार, आमदार आता आत्महत्या करणार आहेत, फाशी चढणार आहेत म्हणून। पण हे आमचे 25 आमदार कधीही समाजासाठी एकत्र येत नाही। आज आम्ही पाहतो झिरवाळ साहेब कुठेतरी आपल्या आदिवासी आमदारांना, खासदारांना एकत्र येण्यासाठी आव्हान करतायत, पण कुठेही त्यांच्या नेतृत्वामध्ये आपले आदिवासी आमदार एकत्र होताना दिसत नाहीयेत। आणि म्हणून त्याचा हा फायदा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत। त्याला कारणच आहे की आपले आदिवासी आमदार यांनी पक्षभेद विसरून अगोदर एकत्र पाहिजेत, एकत्र यायला पाहिजेत त्यांनी, नंतर पक्ष। आज समाज होता, राखीव जागा होती म्हणून तुम्ही आमदार बनले, खासदार बनले। आज 15-20 वर्ष झाले आमगाव विधानसभा क्षेत्र राखीव होता का? होता का? नव्हता। हे काही लोक उभे झाले निवडणुकीमध्ये, आपण गाडीच्या भाड्यावर परत गेले। आपण आदिवासी संघटनांच्या वतीनं शासनापुढे, परिसमन आयोगापुढे बाजू मांडली, तेव्हा कुठे हा आमगाव देव विधानसभा क्षेत्र आणि गडचिरोली लोकसभा क्षेत्र राखीव झाला। मग त्याचा फायदा या लोकांनी घ्यायला पाहिजे की आपण स्वातंत्र्य लढत होतो, येऊ शकत नव्हतो, आज आपल्यासाठी राखीव झालं। मग या लोकांनी असं ठरवलं पाहिजे की आम्ही 5 वर्ष आमदार राहण्यापेक्षा, म्हणजे 10 वर्ष आमदार म्हणून जगण्यापेक्षा 5 वर्ष राहिलं पाहिजे। 10 वर्ष तुम्ही, 15 वर्ष तुम्ही एखाद्या मेंढरू सारखं तुम्ही जगण्यापेक्षा, नेतृत्व करण्यापेक्षा 5 वर्ष तुम्ही शेरासारखे, सिंहासारखे नेतृत्व केलं पाहिजे। तुम्ही सांपासारखी काट ताकत अभी भी हम आमदार रहेंगे, उसके बाद में भी रहेंगे, ऐसे चलते रहेंगे, समाज को इसे आपस में भिड़ाते रहेंगे और हम अपना
नेतृत्व करते रहेंगे। ही भूमिका आपल्या नेत्यांनी सोडली पाहिजे। तुम्ही 5 वर्ष काम करा, पण सिंहासारखे वाघासारखे काम केलं पाहिजे। आज समाजाची ही गती याच्यासाठी आहे की आपले नेते आहेत, आपले खासदार आमदार आहेत, हे ज्या ठिकाणी कायदा होतो त्या ठिकाणी बाजू मांडत नाही। आज 70,000 पेक्षा आपला जास्त बॅकलॉग होता, तो बॅकलॉग आपला गेला चुलीमध्ये, पण निदान आमचे लोक यांचा जो 12,000चा 12,500 बोगस आदिवासींनी बडकवलेला जो बॅकलॉग आहे तो सुद्धा खाली करून नाही राहिला। आता त्या जागा खालीच झालं नाही तर तिथं कुठला आदिवासी भरणार? म्हणजे एवढे कमजोर आपले हे लोकप्रतिनिधी आहेत की त्यांना स्वतःच्या समाजासाठी जे आरक्षण आहे त्याला सुद्धा संरक्षित ठेवण्याचं हे काम करू शकत नाही। आज 70,000 मागे आपला बॅकलॉग तेवढा भरला असता तर कितीतरी आपले युवक रोजगाराला लागले असते। आज मागच्या वेळेमध्ये 12,000 लोक जे लागल्यात बोगस त्यांना संरक्षण देण्याचे काम होत आहे, त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे, पण आपले एकही लोक त्याला प्रतिनिधी वाचा फोडण्याचं काम करत नाही, न्याय देण्याचं काम नाही करत आहे। आणि म्हणून यापुढे आपण आपला नेता सक्षम बनवावा ही आपली सर्वांना माझी विनंती आहे, तरच आपण आपल्या पदामध्ये न्याय पाडू शकतो। आपण सगळ्यांनी या ठिकाणी मोर्चामध्ये सगळ्या संघटनांच्या नेतृत्वामध्ये आला त्याबद्दल आपलं मी पुरस्कार सेवागार करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो। जय सेवा।